याच्यावरती कारवाई होईल का? 500 करोडचा कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, यावरती कारवाई कशी कराल? कारवाईला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपण त्याच्याकडनं ज्या आहेत आपले उर्वरित काम आहे ते करून घेण्यासाठी आपण त्याच्याकडे पाठपुरावा ऑलरेडी केलेला आहे आणि त्याने आश्वासनही दिलेलं आहे की येत्या आठवड्याभरात आपण 1D जे इमारतीचं काम आहे ते सुरू करून त्या ठिकाणी 50 रिहॅब जे आहेत ते पण त्वरित करणार आहे आणि नंतर 3 नंबर इमारतीचं कामही ते लवकरात लवकर हाती घेणार आहेत आणि जे 490 घरांचं जे काम आहे 269 to 300 ते पण कन्व्हर्जनचं काम ते आठवड्याभरात मार्गी लावण्याचं त्याने आश्वासन दिलेलं आहे आपल्याला. तर उपोषणकर्त्यांच्या बाकी इतरही मागण्या ज्या होत्या की रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगरमध्ये MMRDA सोबत जे काम सुरू आहे तर ते पण प्रयत्न आपला आहे की येत्या 2 वर्षात ते पूर्ण करण्याचा आपलं मानस असणार आहे की जेणेकरून लोकांना 2 वर्षात परत आपल्या घरामध्ये स्थलांतरित होता येईल आणि याच जोमाने आपण पुढच्या टप्प्याचेही कामं सुरू करणार आहोत. तर आपल्याकडं रहिवाशांचेही त्यामध्ये आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की जेणेकरून आम्ही पण लवकरात लवकर ते प्रयत्न करून काम पूर्ण करू शकू. तसेच जे लोकांचं रहिवाशांचं पात्रता निश्चितीचं काम अजून बाकी आहे किंवा ज्यांचे डॉक्युमेंट अद्यापपर्यंत हे झालेले नाही आहेत तर तेही पात्रतेचं काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आमच्या अधिकाऱ्यांना इतर अधिकाऱ्यांना तसं सूचना देऊ. आंबेडकरांचं आज आपण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभे आहोत. याच पुतळ्यासमोर चंपालाल वर्धन आणि कुणाल वर्धन या मुजोर आणि मा झालेल्या बिल्डरची मस्ती उतरवण्यासाठी जे उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते, विलास पवार साहेब, नेटावटे साहेब आणि मोरे साहेब, जो विकासक ओमसाई गणेशचं काम करणारच नाही, मी कोर्टात गेलेलो आहे, मी आदर्श प्रेरणाचं काम करणार नाही, माझा पोरगा करेल, मी कोर्टात जाईल, मी तुम्हाला कोणालाही काम करूनच देणार नाही. 20 वर्ष ज्या विकासकाने 9,000 झोपडीधारकांचं ॲग्रीमेंट केलं होतं आणि कुठल्याही प्रकारचं काम करत नव्हता. जेव्हा केव्हाही काम करायचं असेल तर आम्हाला त्याच्याविरुद्ध मोर्चाच काढावा लागला होता आणि SRAच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याला वारंवार नोटीस दिली, MRTPची नोटीस दिली, तरी काम करत नव्हता. पण आज या उपोषणकर्त्यांच्या उपोषणामुळे 1D या इमारतीचं काम विकासकाने सुरू केलेलं आहे आणि 2A बिल्डिंगचं काम देखील जे 31 चौरस फूट कमी केलेलं आहे ते पूर्ण करण्याचं काम देखील येणाऱ्या आठवड्यात सुरू करत आहेत असं आश्वासन विकासकांनी